पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई। वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता केली अटक। कोल्हापूरच्या तामगावातील ग्रामस्थ आक्रमक। विमानतळ प्राधिकरणानं नेरली ते तामगावकडे जाणारा रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ रस्त्यावर। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। मुंबईच्या विकासाकरता कनेक्टिव्हिटीचा विकास गरजेचा, तर पुढील 5 वर्षात मुंबई पूर्णपणे बदलणार। यूथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुंबईच्या लोकल सेवेत अधिक सुधारणा करणार, मात्र तिकीट दरात वाढ होणार नाही, तर प्रवासाचा वेळ कमी करण्याचा सरकारचा मानस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर जवळ खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात। अपघातात बसमधील 22 प्रवासी गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना दिली शपथ। पुढील 15 महिने सूर्यकांत यांच्याकडे सरन्यायाधीश पदाचा कार्यभार। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सैन्याच्या छावणीवर आत्मघातकी हल्ला। 2 ते 3 आत्मघातकी हल्ले झाल्याची माहिती। सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। बुलडाण्याच्या नांदुरामध्ये मतांकरता पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मतदारांना घरात जाऊन थेट पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। निवडणूक अधिकारी आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जातात। मनसर नगर पंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या, मग मनसरमध्ये बघा कसा विकास निधीचा पूर वाहील, असं आश्वासन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसरच्या जनतेला दिलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावीत ही कार्यकर्त्यांची आणि आमची मानसिकता आहे। याबाबत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी खासदार अमोल कोल्हे हे आम्हाला भेटले होते। पुढे असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आमचा विचार असल्याचं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी केलं। कराड नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासह 16 उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला। नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याकरता काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांनी सांगितलं। खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय, असं विधान केलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी। बावनकुळेंच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगावर किती दबाव असू शकतो हे दिसतंय, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली। भुसावळ इथल्या जामनेर रोड परिसरामध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता जोमानं काम करा, असं खडसेंनी सांगितलं। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असून या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार अनेक मोठ्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे। यात अणुऊर्जा विधेयक, मार्केट कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे। देशातील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारपासून भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर ते आज या पदाचा कार्यभार सांभाळत आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा सुरू आहे। राज्याच्या गृह विभागानं त्याकरता 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहेत। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे।
सुषमा अंधारे आणि नरेश म्हस्के यांची नवी दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका सामंतांनी केली होती, त्याला अंधारेंनी उत्तर दिलं। नरेश म्हस्केंसोबत अचानक भेट झाली, सामंतांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असं अंधारे म्हणाल्या। मंत्री उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असा पुनरुच्चार अंधारेंनी केला। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतील 4186 घरांची सोडत दोनदा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडली। मात्र या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। अनामत रकमेसह 1.5 लाखांहून अधिक अर्ज शनिवारपर्यंत प्राप्त झालेले आहेत। एका घरामागे 36 अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद अंतिम मुदतीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईचीही हवा विषारी बनलेली आहे। शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकांच्या पातळीवर गेलाय। हा निर्देशांक गंभीर श्रेणीमध्ये गेल्यानं मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्ह आहेत। प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे। मुंबई विद्यापीठानं LLBच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या आहेत। या परीक्षा डिसेंबरच्या मध्यावर घेतल्या जातात। विद्यापीठानं सप्टेंबरपर्यंत जाहीर केलेल्या परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्यानं विद्यार्थी आणि महाविद्यालयं संभ्रमात पडली आहेत। पटसंख्येच्या आधारे संच मान्यता करण्याचा शासन निर्णय उच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतर आता राज्यातील जवळपास 18,000 माध्यमिक इयत्तांचे वर्ग बिनशिक्षकी होण्याची शक्यता आहे। संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गाकरता किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली असून राज्यातील जवळपास 18,000 शाळांमध्ये या वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाकरता घेण्यात येणारी BHMCT ही प्रवेश परीक्षा BCA, BBA, BMS, BBM या अभ्यासक्रमांकरता घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसोबत एकत्रित घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या अभ्यासक्रमाकरता होणाऱ्या 2 CET परीक्षांऐवजी आता एकच परीक्षा होणार आहे। राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता प्रवेश मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यास प्रवेश नियामक प्राधिकरणानं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। काही महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं ही अतिरिक्त सवलत देण्यात आल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे। मुंबईतील उंच इमारतीमागील आग विझवण्याकरता मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल 104 मीटर आणि त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्सची खरेदी केली जाते। यामध्ये टर्नटेबल लॅडर आणि उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या 34व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत। केंद्रीय गृह मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागानं नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये देशातील सगळ्या प्रमुख आणि लहान नागरी विमानतळांवर अँटी ड्रोन सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यात उद्भवू शकणारी कोणतीही युद्धसदृश परिस्थिती आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूरच्या बार्शीत उसाला दर जाहीर करावा याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उसाला पहिली उचल 4,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावरील सावरगाव जवळ बिबट्याचा मृत्यू झाला। अज्ञात वाहनाच्या धडकेत सावरगाव परिसरात वावरत असलेल्या बिबट्याच्या जोडीपैकी एका नर बिबट्याचा मृत्यू झाला। भिवंडी तालुक्यातील बाहुली गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला 8 ते 9 फूट लांबीचा अजगर आढळला। सर्पमित्रांनी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येतोय। नोव्हेंबर महिन्याचा 3रा आठवडा संपत असताना सुद्धा पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी झालेला आहे। राज्यात सध्या 16,51,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली असून यंदा जवळपास 4 लाख हेक्टरचं अंतर अद्याप भरून न निघाल्याचं चित्र आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील
अनधिकृत बांधकामावर जलसंपदा विभागाने कारवाई सुरू केली आहे। आपटी आणि धामणदारा या परिसरातील बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान बंगला मालकांनी थेट कारवाईला विरोध केला। अधिकारी कर्मचारी अतिक्रमणधारकांमध्ये आहे, त्यामुळे मोठी झटापट झाली। धरण परिसरात काही काळ यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं।